नमस्ते. आज आपण कटोरी चाट बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी एका बाउलमध्ये स्वीट कॉर्न घेतलेले आहे, एक बाउल. त्यामध्ये थोडेसे टोमॅटो टाकून घ्यायचे, कांदा थोडासा, काकडी, शिजवलेला बटाटा आहे, थोडासा डाळिंबाचे दाणे, गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला आंबट गोड होण्यासाठी. नंतर पिझ्झा सीझनिंग टाकून घ्यायचं चवीनुसार आणि नंतर मिक्स हर्ब्स टाकायचं आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. आपण आंबट आणि गोड जर चटणी टाकली तर ती कटोरी मऊ होते, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये आंबट आणि तिखट चटणी टाकलेली नाही. अशी सुकी कटोरी चाट बनवणार आहे, त्याच्यामुळे खुसखुशीत राहते. हे 2 कप मैदा, 2 चमचे तेल आणि थोडंसं ओवा टाकून हे मी घट्टसर पीठ तिंबून घेतलेलं आहे. आता आपण त्याची छोटीशी पुरी लाटू. त्यावरती कटोरी ठेवायची, थोडंसं पाणी लावायचं साईडनी आणि हलक्या हाताने त्याला कटोरीला लावून घ्यायचं आणि ही गरम तेलामध्ये सोडायची. नंतर ती आपोआपच खाली येते. थोडंसं चाकूने वरतून खाली सोडायची ती कटोरी नंतर त्याला आतमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि आतून पण ती छान तळून येते. ही झाली आपली कटोरी तयार. आता आपण तो मसाला भरून घेऊयात. सुका मसाला भरल्यामुळे ती कटोरी खुसखुशीत आणि चवदार तशीच राहते आणि खूप छान लागते चवीला. वरतून थोडंसं डेकोरेशनसाठी डाळिंबाचे दाणे टाकून घ्यायचे, थोडंसं पिझ्झा सीझनिंग आणि फरसाण टाकून ही डिश सर्व करायची. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.